आत्मा कुठेच जात नसते. आत्मा आणि परमात्मा एक आहे, तो कुठेच जात. तू कुठेच जात. स्वर्गामध्ये नरकामध्ये असं कसं काय प्रश्न विचारला? स्वर्ग नरकात कोण आपल्या कर्मानुसार जाते कोण? कर्मानुसार जो कर्म करते तो जाते. जो कर्म करेल तोच जाईल की नाही स्वर्गात नरकात. आत्मा जात असते की आपण कोण आहे? आपण असता आत्मा आहे. आपण असता आत्मा आहे. जात कोण? जाते आपलं सूक्ष्म शरीर जात असते. 3 शरीर असतात. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. सांग नाव. स्थूल देह, कारण सूक्ष्म देह, कारण देह. स्थूल देह कशाला म्हणतात? जो नजरेनं दिसतो त्याला स्थूल देह म्हणतात. सांग कशाला? तो नजरेनं दिसतो त्याला स्थूल देह. म्हणजे मग आता माझा स्थूल देह हे आणि तुझं स्थूल देह हे दिसून राहिले टुकून टुकून, हे की नाही. आणि कारण देह शंभर कशाला म्हणतात? म्हणून परमात्मा आपण आहे पण आपल्याला समजत नाही की आपण परमात्मा आहे असं जे अज्ञान, त्या अज्ञानाला कारण देह. बरोबर कळालं. आपणच परमात्मा आहोत पण आपल्याला कळत नाही की आपण परमात्मा आहे. हे जे अज्ञान आहे, अज्ञानाला कारण देह. आणि सूक्ष्म देहामध्ये 17 जण असतात. मन बुद्धी किती झाले? 2. पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण किती झाले? 3. मग किती झाले? पण 5 15. मन आणि बुद्धी किती झाले आता? 17. हे 17 जण जे आहेत याला म्हणतात सूक्ष्मदेह. आणि हे जे जाते ना इकडे तिकडे, हा सूक्ष्मदेह जात असते. स्वर्गात जाते सूक्ष्मदेह, नरकात जाते सूक्ष्मदेह. म्हणजे मन बुद्धी मुख्य. अगर बुद्धी धरतो समजा, मन धर, हे बुद्धी जाते स्वर्गात जाते, नरकात जाते. जोराने काही जण म्हणतात की आत्मा जात असते. नाही, मग जे म्हणतात ना आत्मा जात असते ते अडाणी लोक म्हणतात. बरं, ज्याला शास्त्र समजते ते म्हणत नाही आत्मा जातच नसते कुठंच, काहीच नाही. त्याला गमनागमनच नाही. आत्मा जात नसते. आत्मा म्हणजे परमात्मा. मग परमात्मा कुठे कुठे राहते सांग बरं? कणाकणात राहते. मग परमात्मा कणाकणात राहते तर मग तो जाईल कुठे? मग कुठेच जाणार नाही. त्यामुळे आत्मा कुठेच जात नाही. मग जे लोक म्हणतात की आत्मा जाते, इकडे जाते तिकडे जाते, ते अडाणीपणामुळे म्हणतात. भूत बरं आत्मा कसा दिसते? आत्मा दिसतच नाही. तुला कसं सांगितलं भूत आत्म्याने दिसतात? आत्मा दिसत असते नसते. नाही, आत्मा पांढरा पांढरा ते याच्यात पाहिलं तू मोबाईल आहे ना. तर ते भूतगीत जे असतात ना दादा, ते बी बुद्धीच असते, सूक्ष्मदेहच असतो. आणि मग त्या कर्माप्रमाणे त्याला ते भूताचे. जसं आता तुझ्या सूक्ष्मदेहानं यानं चांगलं कर्म केलं म्हणून तुला हा देह भेटला. हा देह चांगला आहे की खराब आहे? तुला चांगला आहे, कारण याच्यात तुला देवाचं नाव घ्यायला भेटते, परमात्मा करायला भेटून राहिला, आईवडिलाची सेवा होते, आपल्या धर्माची सेवा होऊन राहिली, तू वारी करून राहिला. म्हणजे तुझ्या सूक्ष्मदेहानं मनबुद्धीनं मागच्या जन्म पुण्य केले, पाप केलं, पुण्य केलं. मग तुझी भूत असतात ना तर ते पाप करेल असते. मग त्या जसं तुला पुण्यानं हा चांगला देह भेटला. करेल काय असते? समज असते का की याला आपण पाणी पाजलं तसं नाही समजत. मग आपल्याला याच्याहून समजून घ्यायचं. आपण समजते जर तू सुख भोगत असला तर पुण्य करेल, तू जर दुःख भोगत असला तर पाप करेल, असं समजते. मी म्हणतो की पहिल्या जन्मातला कसं काय समजते? मग ते असंच ना. आता तू सुख भोगत असशील, मी म्हणतो की पहिल्या जन्मात आपण कोणाला तरी पाणी पाजलेला म्हणून आपण या जन्मात असं नसते करत. या सुखावरूनच अंदाज लावा लागते की आपण पुण्य करेल आहे की पाप करेल. आणि जर एखाद्याला समजते की बाबा मी हे करेल आहे, ते तिथे क्वचित लोक असतात. क्वचित म्हणजे एखादा, जसं की आता भीष्माचार्य होते. भीष्माचार्य शरपंजेरी पडे, अर्जुनाला बाण मारले ते त्यांना. मग ते त्यांचं असं होतं की त्यांना त्यांच्या वडिलांनी इच्छा मरणाचं वरदान दिलं किंवा तुला वाटेल तेव्हा तू मरशील.
ते बाण लागले एवढे तरी पण ते मेले नाही. म्हणजे त्यांना म्हणायचं बा मी उत्तरायणात मरेल. भगवान श्रीकृष्ण गेले ना त्यांच्या भेटीला. तर भगवान श्रीकृष्णाला ते विचारतात मी तर काहीच पाप केलं नाही पण मला या बाणावर कसं काय पाडलं. तर मग भगवंतांना डोक्याला हात लावला. भीष्माचार्याच्या मागच्या जन्मातलं पा म्हणजे असे क्वचित माणसाला मागच्या जन्मातलं दिसते काय केलं. मग त्याने दाखवलं. मग मागचा जन्म पाहिला भीष्माचार्याने लगेच उठले. अय कृष्णा मी काहीच तर पाप नाही करेल मागच्या जन्मात मला कोण तुने या बाणावर पाडलं. तुम्ही असं नाही सांगितलं की पहिल्या जन्मात असं केलं तर असं पण नाही सांगितलं. म्हणजे कसं 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 पहिल्या जन्मात यायला कोणाला तरी पाणी घालायचं असं नाही सांगितलं. मग असं नेमकं नाही कळत. मग मी तुला उदाहरण देऊन राहिलो. आता आपण मागच्या जन्मात पाणी पाजलं बुवा चांगलं कोणाले म्हणून आपलं या जन्मात चांगलं झालं असं आपल्याला एकदम कळत नसतं. मग मी उदाहरण देऊन राहिलं की काही काही माणसाला कळते देवाची कृपा असते. मग ते भीष्माचार्याचं उदाहरण देऊन राहिलं मी तुला. मग देवाने हात लावला की नाही तर मग भीष्माचार्यांना मागच्या जन्मातलं दिसलं. त्या मागच्या जन्मात ते काही पापच करेल नव्हतं. मग ते लगेच जागे झालं. कृष्णा मी मागच्या जन्मात काही पाप नाही करेल मला कोण तुला बाणावर पाडलं. भगवंत म्हणले अहो जरा मग त्याच्या मागच्या जन्मात पहा. मग पुन्हा डोक्याला हात लावला. त्याच्या मागच्या अय कृष्णा मी काहीच नव्हतं केलं. भगवान श्रीकृष्ण म्हणले जरा असं जदलोक दिसत नाही जदलोक पाहणं. मग हात लावला त्याच्या मागचा त्याच्या मागचा त्याच्या मागचा. तर 100व्या जन्मात भीष्माचार्याला दिसलं की एक सरड्या अर्धमेला पडलेला होता रस्त्यावर. अर्धमेला म्हणजे तो जिताही नाही पुरा जिवंत नाही पुरा मरेल नाही असा जिता नाही भरपूर जिता. हा मग त्याला असा बाणानं घेतला पण कुपावर टाकला काट्याचं. मग त्या सरड्याच्या अंगात ते काटे घुसले की नाही म्हणून भीष्माचार्याच्या अंगात. मग असं काहींना दिसते की आपण मागच्या जन्मात काय केलं तर काहींना नाही. आता आपल्याला माहित नाही. आता आपल्याला कधी दुःख होती की नाही. आता मला माग IBS झालता मला आता हा पोट झाला माझं मला काय माहिती नाही काय पाप करेल असं कळेल आहे पण मग काय केलं काही कळत नाही. जागा असते असे खोळाईत झाडाईत काही स्मशानात म्हणजे ज्या अपवित्र जागा असतात तिथे राहतात. हा स्मशान म्हणजे मसनखाई जरी मुडदे जाळतात तिथे राहतात. म्हणजे जिथं त्याच्या कर्मानुसार जसं ते राहायचं असेल तसे तसे राहतात. देव ठेवते ते तसं तसं. बोल की कर्म जाते कोण नरकात स्वर्गात तुला आधी सांग. सूक्ष्म देह 3 देह सांगितले की नाही. सूक्ष्म 3 देह सांग कोणते कोणते. सूक्ष्म देह हा दुसरा सांगितलं. पहिला सांग स्थूल. स्थूल देह. हा दुसरा सूक्ष्म देह. आणि तिसरा का कारण देह. बरोबर. स्थूल देह कशाला म्हणतात. आपल्या नजरेत तो दिसते तो. मग स्थूल देह आहे ना हा तर इथंच जायते की नाही. समजा रवला तर रवल्या जाते ना आग लावली तर आग लावली जाते बरोबर की नाही. मग हा इथंच जायला. कारण देह कशाला म्हणतात ते तुनच चांगलं लक्षण कारण की आपण परमात्मा आपल्याला समजत नाही म्हणून हे जे अज्ञान आहे न समजणं त्याला कारण देह म्हणतात. मग ते तर अज्ञान आहे तिथं काही भोग्याचा विषय येत नाही. मग राहिलो कोण सूक्ष्म देह. सूक्ष्म देह म्हणजे मन बुद्धी आहे ना. मग ते सूक्ष्म देह भोगते स्वर्गा नरकामध्ये सूक्ष्म देह जातो. हा म्हणजे आपण तर आत्मा आहे पण आपल्याला माहित नाही आपण आत्मा आहे. आपण आपल्याला सूक्ष्म देह समजतो मन बुद्धी समजतो हेच तर भ्रम आहे. आपण तर आत्मा आहे ना पण मग आपल्याला माहित नाही आपण आत्मा. मन बुद्धी सगळ्या अंगात आहे की नाही इथं तिथं पहिले. हा सगळीकडे बुद्धी सगळ्या शरीरात असते. मग आपणच जातो ना स्वर्ग हा मग आपणच जातो असं अज्ञानाला वाटते. आपण म्हणजे आत्मा आहे दादा. आपण जात नसतो. नाही आपण तर आत्मा आहे. आत्मा कुठेच जात नाही कुठेच येत नाही काहीच करत नाही.
आपण कुठंच जात नसतो. नाही, आपण आत्मा आहे. आत्मा म्हणजे कोण? परमात्मा. परमात्मा कुठे आहे सांग? मग जर परमात्मा कानात आहे, मग परमात्मा कुठे जाईल? कुठे? सर्व नरक हो गेले, मन बुद्धी जाते की बरोबर. मन बुद्धी सगळ्या अंगात ठेवलेली. बरोबर, अंगात ठेवलेली. म्हणजे मग आपणच जात असतो ना सर्व नरक हो गेले. हा, तू बरोबर बोलून राहिला, पण मी तुला पुढचं सांग. आणि मी म्हणतो की आपणच जात असतो की नाही, मग आपल्याला तर सूक्ष्म देह जाते की नाही? तुला एवढं कळालं की नाही आता? सूक्ष्म देह, स्थूल देह जाते काय? तो तटी जैते. कारण देह तर अज्ञान आहे, फक्त न कळणं हेच कारण देह आहे. मग जाते कोण? सूक्ष्म देह की नाही? मग सूक्ष्म देह जाते ना, आपण नाही जात. आपण तर आत्मा आहे ना. सगळ्या अंगात मन बुद्धी फैले. बरोबर. म्हणजे आपणच जाऊ ना मग. हा म्हणजे हा मग नाही, मग आपला आत्मा बी सगळ्या अंगात फैलेला आहे ना. म्हणून मग तुला वाटते की आत्मा गेला. आत्मा जात नाही, मन बुद्धी जाते. आत्मा जटी जटी आहे, मन बुद्धी जटी जटी आहे, ते आत्मा आहे ना. आपण जात नसतो. नाही, आपण आत्मा आहे. आपल्याला सुख नाही, दुःख नाही, हे खरं. पण हे कळत नाही ना सगळ्याला. सगळ्याला असं वाटते आपणच जातो स्वर्गात, आपणच जातो नरकात. असा आहे मुद्दा. आपली हे बॉडी जाते असं नाही. वाटते. हा, असं वाटते, पण ते चूक आहे. आपण नाही जात. आपण तर खालच्या खाली जायला जातो. स्थूल देह तर खालीच जायला राग झाला. आणि कारण देह तर अज्ञान आहे, मग जाते कोण? सूक्ष्म देह. पण तू स्थूल देह बी नाही. मन बुद्धी जाते की नाही? मग सूक्ष्म देह. पण तू ऐक ना, तू स्थूल देह बी नाही, तू सूक्ष्म देह बी नाही, आणि तू कारण देह बी नाही. तू कोण आहेस? आत्मा आहे. मग आत्मा जात नाही. मन बुद्धी जाते की नाही? बरोबर. मन बुद्धी म्हणजे आपल्याला जर ते नसली की आपल्याला काही येतच नाही, येतच नाही काही. मग मन बुद्धी नाही, मग आपल्याला काही ज्ञान नाही होत, काही नाही होत, काहीच येत नाही. ते असते. मग ते तर खालीच जळून जाईल ना. हा बरोबर. तर ते मन बुद्धी खालच्या खाली जळून नाही जाईल ना. मन बुद्धी हे स्थूल शरीरात नाही ना दादा. मन जसं हे स्थूल शरीर आहे की नाही, याला आग लागते ना, तसं मन बुद्धीला आग नाही लागत ना. ते सूक्ष्म शरीर आहे ना, त्याचं नाव काय? सूक्ष्म. त्याला आग जाळत नाही. आत्म्यावानीच. हा, असं धर. हा, आत्म्यावानीच आहे. ते सूक्ष्म आहे, आत्म्यावानीच आहे. ते जळत नाही याला. ते फक्त या शरीरातून निघते, त्याला तर मरण म्हणतात. मग तो सूक्ष्म देह आहे की नाही, अंगातून आत्मा निघते की नाही? आत्मा नसते. हा, ते म्हणण्याची भाषा झाली. आत्मा नसते. आता तुला सांगू का आत्मा म्हणजे काय? सांगतो तुला, ऐक पहिले. आता एकदा सांगतो तुला. आत्मा म्हणजे काय दादा? बुद्धी जेवढी तेवढ्या जागेतला परमात्मा म्हणजे आत्मा. सगळीकडे कोण आहे? मग आता तुझी मन बुद्धी एवढी आहे, तू म्हणला की आता पुऱ्या शरीरावर असते. मग आता एवढी तुझी बुद्धी आहे, बरोबर. मग परमात्मा सगळीकडे आहे की नाही? आणि मग तुझ्या या बुद्धीच्या एवढा जेवढा परमात्मा तेवढ्याला आत्मा म्हणतो. आता समजा तू बघ, इथं उभा आहे. आता तू इथं आहेस की नाही? मग आता तुझी बुद्धी एवढी आहे, मग एवढा जेवढा परमात्मा आहे, एवढ्या परमात्म्याला काय म्हणायचं? आत्मा. आता तू इथं आला, मग आता इथं बी परमात्मा आहे की नाही? मग तुझी मनबुद्धी तिथं होती, आता इथं आली. मग आता एवढ्या मनबुद्धीच्या आकाराचा जेवढा परमात्मा तेवढ्याला आत्मा म्हणतात. मी म्हणतो की आत्मा तिथंच थांबते की नाही जातात तिथं? हा, आत्मा कुठे जातच नाही ना. परमात्मा म्हणजे आत्मा ना. तुझे मन जाळतात तरी बी जायत राहते, थांब सगळीकडे आहे. तो कणाकणात आहे ना. रात नेली तरी बी तो तिथंच राहते परमात्मा. बरोबर. पण तुझं सूक्ष्म देह निघून गेला ना त्यातलं, ते वर चाललं. मग अटी समजा, आता समजा इथं कोणी आहे मुर्दा, मग त्याचा सूक्ष्म देह ते मनबुद्धी अटी आहे. मग एवढ्या मनबुद्धीच्या एवढा परमात्मा त्याला आत्मा म्हणतात. मग हा आत्मा. मग ते इथं गेलं, मग इथे परमात्मा आहेच. मग त्या मनबुद्धीच्या आकाराचा जेवढा परमात्मा तेवढा आत्मा. आत्मा सोबत सोबत गेला काय? गेला नाही ना तो जटी. जो परमात्मा तर सगळीकडे आहे की नाही? परमात्मा सगळीकडे आहे. तर तू म्हणला की नाही? असे म्हणून राहिले ना की हे मन बुद्धी बरोबर, तिथंच तो आत्मा आहे, परमात्मा आहे. त्याची परमात्मा आहे. आणि मन बुद्धी जेवढ्या जागे तेवढ्या परमात्म्याला आत्मा म्हणतात. मग तुम्ही म्हणता की परमात्मा जोरात आत्मा नाही, परमात्म्याजवळ आत्मा नाही. परमात्मा बुद्धीजवळ बरोबर. बुद्धीजवळ जेवढा परमात्मा आहे
बुद्धी जो परमात्मा म्हणजे आत्मा. बरोबर. मग अटी बुद्धी आली आता. हं. मग इथल्या परमात्म्याला काय म्हणायचं आता? आत्मा. आता बुद्धी अटी गेली. आता आत्मा. आता आता त्याने आत्मा. कोणाले? त्या मनबुद्धीने. नाही, मन बुद्धीले नाही ना आत्मा. परमात्म्याला. हा सर. तुम्ही असे म्हणून राहिले ना परमात्म्याला आत्मा म्हणता. तिथं वदर वदर चाललं ना मग मग. परमात्मा सगळीकडे आहे ना. मग वदर वदर कोण चाललं? आत्मा चालला की परमात्मा चालला? कोणीच नाही चाललं. वदर वदर कोण चाललं? परमात्मा. नाही ना. तो सगळीकडे आहे, फक्त तो इथं आहे मग डबल गेला की तो कोण चाललं वर? मनबुद्धी. हा, मन बुद्धी चालली. दिसत कसं काय? ते सूक्ष्म आहे ना. वारा दिसते का तुला? वारा दिसते काय? सांग, दाखव वारा कुठे आहे? कुठे आहे वारा? नाही. मग वारा कशावरून दिसते तुला? आता समजा एखादं हे आहे बघ इथे. आता हे बघ म्हणजे टोपी आहे. आता काय कळालं तुला? अडी वारा आहे, पण दिसला काय? मग तो कशावरून कळालं तुला? हल्ल्यावर. तसं तू बोलून राहिला म्हणजे याच्यावरून कळते की अरे तो सूक्ष्म शरीर आहे. तू पाहून राहिला म्हणजे डोळा आहे. तुला दिसतो का मी? मग डोळा आहे, पण डोळा दिसत नाही. मी बोलून राहिलो, ऐकून राहिलं तुला? मग ऐकू येते म्हणजे कान आहे, पण कान काही दिसत नाही. नाही, हे चांबडी आहे, हे स्थूल शरीर आहे. याच्या आत कान असतात. ह्याच्यात हे जे सूक्ष्म शरीर आहे की नाही, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय, हे सगळं आत असते. हे त्याचे राहायचं ठिकाण आहे. फक्त हे घर तू आहे का? हे तुझं राहायचं ठिकाण आहे? मग तसं हे कान नाही आहे. हा, हे कान राहायचं ठिकाण आहे फक्त. हा डोळा नाही आहे, हे डोळा राहायचं ठिकाण आहे. म्हणजे ऐकू येते ते इथं हिच्या अंदर जाते मग त्याला कानाला. हा, त्याच्या आत कान आहे, त्याला कळते. असली कान अंदर आहे. हा, असली कान अंदर आहे. हे फक्त त्याचं घर आहे राहायचं. दरवाजा म्हण, असं म्हण. असली कान तर अंदर आहे ना. हो. दिसत असते काय कान? असली वाला कान दिसते का? नाही ना. ते सूक्ष्मदेह, त्याचं नाव काय? सूक्ष्मदेह. दिसत नाही. 17 जण आहेत की नाही सूक्ष्मदेहामध्ये. फक्त वदरचा मांस दिसते, अंदरचं काहीच दिसत नाही. सूक्ष्मदेह काहीच दिसत हाड नाही. हे हाडं दिसतात काढले कधी. आता वाटी जर कोण मारला चाकू तर हाड उघड पडलं दिसणार नाही कधी. फक्त मन बुद्धी नाही दिसते. हा. हृदय दिसते. हृदय तर असं एक मांसाचा तुकडा असा पंप करते. असं तो जर बंद पडला की मग मेलो. मग समजून नाही राहिलं. काय तुम्ही समजून? म्हणता की परमात्मा म्हणजे आत्मा. आत्मा आणि परमात्मा सगळीकडे आहे. बरोबर. मग स्वर्गात बी परमात्मा आहेच. हा, मग सगळीकडे आहे मग तो. चाललाच ना मग वदर. चालला नाही तर आहेच तर ते. आता समजा तू अटी आहे. आता या गावात ऐक आपण नसतो भोगत मग ते सुख दुःख. नाही, मन बुद्धी भोगते. आपण तर आत्मा आहे, पण आपल्याला वाटते की मी भोगून राहिलो. मास्तर अटीत जाईल ना. आपल्याला वाटते आपण भोगू. हा, मन बुद्धी भोगते. आपल्याला वाटते म्हणजे आपण भोगूच राहिलो ना. म्हणजे वाटते. आता मी बोलू राहिलो असं वाटू राहिलो. हा, पण तू बोलत नाही. तू आहे हे देह, हे स्थूल शरीर आहे. याला हे तोंड दिलं, ही जीभ दिली तुले देवाने, बरोबर. आणि त्याच्या आत या घराच्या आत जीभ नावाचं इंद्रिय आहे सूक्ष्म, आणि ते बोलते. तू कुठे? तू आत्मा आहेस. जीभ हालते ना मग हालते ना. मग ती जीभ हालून राहिली. मग तू कुठे हालून राहिला? तू आत्मा आहेस. अंदरची जीभ हालते म्हणून बाहेरची बी हालते. हा, अंदरची सूक्ष्म जीभ म्हणते हाल, तेव्हा हे बाहेरची हालते. मग बोलले रामा अशी हालते. मग अंदर तिनं भटलंच. आपणच आपल्या मताने बोलतो की नाही. हा, हो, बोलून. आपण म्हणजे कोण? आपण आत्मा. आपण बोलतच नाही. आपण नाही बोलतो मग कोण बोलते? कोण? जीभ बोलून राहिली, पण तुले वाटते तू बोलून राहिला. आत्मा यालाच अज्ञानी म्हणतात. म्हणजे तुझ्याजवळ कारण देह आहे, तोच तर घालवायचा आहे. म्हणजे मुक्त होशील तू. मुक्त होणे म्हणजे मी परमात्मा आहे हे कळणं. मुक्त होणे. आता तर कळूनच गेलं ना की मी परमात्मा. मग हे नुसतं कळणं झालं. मग आता याले पंचदशीत उदातून लय भारी बोलला. असं पंचदशी मध्ये विचारायला आहे. असं तुला एक जोक बी सांगतो याच्यावर. तुला एक जोक सांगतो, मग तुला ते कळालं की हे कळून घे. एका महाराजाला पोरगी पाहायला गेली. त्याचं लग्न होत होतं. मग पोरगी पाहायला गेले. मग पंढरपूर भागातली घटना आहे. मग तिकडे बाया जातात पोरगी पाहायला.
आता आपल्याकडे जातात पण आपल्याकडे जात नाही पूर्वी. मग ती बाई गेली पाहायला, मग ती पोरगी पाहिली त्या महाराजसाठी. मग ते महाराजची माय म्हणते का हो बाई, तू महाराजची बायको होऊन राहिली, तू हरिपाठ पाठाय. ते म्हणते हा हाय हरिपाठ पाठ. मग त्या बाईला असं वाटलं गो हरिपाठ पाठ आहे बा, आपली सून होऊन राहिली, चांगली गोष्ट आहे. म्हण बरं म्हणे हरिपाठ. तर ते म्हणे हरिपाठ. मग याला हरिपाठ पाठ म्हणत त्याला काय म्हणला, तर काय म्हणला तू, काय म्हणला? हा तू म्हणला की बा आपण बोलून राहिलो, म्हणजे आपणच बोलून राहिलो असं स्पष्ट. बा काय म्हणला की तू, काय म्हणला? मी म्हटलं की आपणच बोलून राहिलो ना, आपल्याला समजून राहिलं की आपण हा हा तर नाही 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 तसं नाही. तू म्हणलं की आपल्याला समजलं आता मी परमात्मा आहे. जर मी न सांगलं की नाही तू परमात्मा, मग तू म्हणतो मला समजलं आता मी परमात्मा. तर ते समजणं कसं झालं, ते हरिपाठ पाठ सारखं. त्या बाईचा हरिपाठ पाठ आहे की नाही? हा मग नाही ना, मग तुला बी परमात्मा माहित नाही, तू परमात्मा तुलाही माहित नाही कस काय. मग त्या बाईचा हरिपाठ पाठ आहे की नाही? मग काय मग तिचा बी पाठ आहे. मला आता तुम्ही ना सांगलं की स्वतः आपण परमात्मा असतो. हो मग त्या बाईनं बी सांगलं ना स्वतः की माझा हरिपाठ पाठ आहे. हरिपाठ समजून नाही राहिलं की आपण मग कधी ना कशाला म्हणतात आपण परमात्मा आहे असं कधी. हा असं हे असं कधी कळीन माहित आहे बाळा, ज्यावेळेस तुला असं वाटायला लागेल, तुला असं पक्क पटेल की मी राम नाही, हा मी एवढासा देह नाही, तुझा आता उलसात शरीर आहे की नाही, मी एवढ्या पुरता नाही, मी राम पुरुषोत्तम भावस्कार नाही, मी परमात्मा आहे, हे आतून भिनी. जसं आता तुला आतून जर कोणी विचारलं एकदम आले तू कोण, तू काय म्हणशील मी परमात्मा, तू काय म्हणशील मी राम पुरुषोत्तम भावस्कार फर्स्ट स्टँडर्ड केशव माधव विद्या मंदिर असं म्हणते की मास वयच्या पुरती अशा नाव असतात. हा बरोबर. हे जे राम पुरुषोत्तम भावस्कार आहे, हे तू हे मास आहे ना, हे हाडा मासाचं शरीर, हे ओळख्या पुरतं तुझं नाव आहे की हा राम आहे बस. बरोबर. आपण आत्मा आहे, परमात्मा आहे. आपलं मास पण हे आपल्याला पटत नाही बरं, म्हणून आपण बद्ध आहे. हे नाव ओळख्या पुरतं आहे तुझं नाव राम, हे शरीर ओळख्या पुरतं, किंवा याला राम म्हणतात, याला ऋषीदादा म्हणतात, हे ओळख्यासाठी झालं. पण हे आपल्याला पटत नाही ना, आपल्याला वाटते मीच राम आहे, याला वाटते मीच ऋषी आहे, मला वाटते मीच पुरुषोत्तम आहे. आपण असतो पण अंदरून परमात्मा, पण ते पटत नाही. हे कोणाला पटेल असते दादा? तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, जनाबाई. नाही त्याला ते वाटतच नाही ते शरीर आहे, त्याला माहित आहे की आपण परमात्माच आहे. त्याला डायरेक्ट माहित असते की आपण हे नाहीच, आपण परमात्मा. आपलं मास जळलं की नाव बी जळून जाते, काहीच नाही राहील. नाव तर नाव आहे ना, नाव लिहिलेलं असतं. हा म्हणजे फोटोतल्याला म्हणतात हा गंगाराम भाऊचा फोटो आहे म्हणतात. काय नाव फक्त नाव. शरीर राम म्हटलं की ते डायरेक्ट लिवेल कागदावर लिहून तोंडातून देऊ राहिलो काय? नाही ना. नाही. मग ते जळीन कस काय? नाव कस काय जळीन? नाव नाही जळत ना. नाव त्याला काय म्हणतात, व्यक्ती कुठे राहिली त्या शरीराची. त्या राम ज्याचं नाव आहे ते लिहिलेलं आहे समजा, तू त्या राम ज्याचं नाव लिहिलं तो माणूस राहिलाय का? तो गेला आत्मा आपल्या अंगात नसला तर काय? आत्मा अंगात नसला म्हणजे आत्मा अंगात नसला असं होतच नसते. आत्मा जर नसला तर काय होते मग? पण आत्मा नसला असं होत नाही ना. परमात्मा कोणीकडे आहे सांग? कणा. आणि परमात्मा आणि आत्मा काय आहे? एकच आहे. मग आत्मा नाही असं ठिकाण कोणतं आहे सांग? म्हणजे पण सहज सांगतो, आत्मा जर अंगात नसला तर आपल्याला होते काय? काहीच होत नाही. म्हणजे मला म्हणतात समजा बोलायचं बस, काहीच नाही, हालत नाही, चालत नाही, काहीच समजत बी नाही की आपण काय करतोय. नाही, काहीच मूर्तीच होऊन जाते डायरेक्ट. बरोबर, एकदम बरोबर. तुम्ही म्हणता की परमात्मा म्हणजे आत्मा. बरोबर. आणि आत्मा म्हणजे परमात्मा. बरोबर. स्वर्ग नरकात बी आत्मा परमात्मा. बरोबर. मग
आत्मा बी होगीन ना मग. आत्मा परमात्मा म्हणजे आत्मा. सगळीकडे नरकात बी परमात्मा असते. आत्मा बी असते. परमात्मा. मग तुम्ही म्हणता की परमात्मा आणि आत्मा एकाच ठिकाणी असतात. एका ठिकाणी सगळीकडे असते म्हणलं. एका ठिकाणी असतं असं कधी म्हणलं? सगळ्या ठिकाणी म्हणजे थांबेल म्हणजे असं. थांबेल म्हणजे दादा तो व्यापक आहे. आणि जे व्यापक असते ना त्याच्यामध्ये क्रिया होत नसते. मी तुला उदाहरण देतो. समजा आता 2 पाण्याच्या टाक्या भरल्या. आता मी तुला उदाहरण देतो. मी पाण्याची बाटली दिदू, ती पाण्याची बाटली दे गं. ती पाण्याची बाटली दे. आता हे आहे की नाही? आता हे पाणी हलवून राहिलं काही नाही. आणि यातलं पाणी, नाही. याच्यातलं पाणी हलवून राहिलं की पाहिजे? हा, हा. हलवून राहिलं. यातलं पाणी हलते आणि यातलं पाणी हलवून राहिलं का? नाही. का नाही आणि हलत? फुल भरेला. फुल भरेल आहे. मग तसं जगत आत्म्यानं फुल भरेल आहे. परमात्म्यानं याच्यात उसक जर कमी असलं की पाणी हलते. हालते. आणि फुल भरेल असलं तर हालते का? नाही. मग सगळं जगत परमात्म्यानं फुल भरेल आहे. उसक कसं जर कमी असलं तर हल्लं असतं पण कमी नसतेच ना. हल्लं असतं. आपण तरी बी तर हलू राहिलो. मग सूक्ष्म गोष्ट हलवायला अडवत नसते. आता हा इथं बी परमात्मा, इथं बी परमात्मा, इथं बी परमात्मा, इथं बी परमात्मा. तर मग तू तरी मान अशी आणू शकते की नाही? तू अशी नेऊ शकते की नाही? ते सूक्ष्म आहे. सूक्ष्म गोष्ट असे हालडोल करायला अडवत नाही ते. आता इथं परमात्मा मग खोली परमात्म्यानं भरेल्या मग त्यात माणसं मावतात की नाही पण? हा म्हणजे जी गोष्ट सूक्ष्म असते म्हणजे ती गोष्ट कशाला अडवत नाही. जागा अडवत नाही. इथं तिथं हाय पण जागा अडवत नाही. गुप्त असतं. गुप्त त्याला सूक्ष्म म्हणतात. गुप्त म्हणजे सूक्ष्म. बरोबर. जी गोष्ट गुप्त असते ते कोणाला अडवत नाही. तर नसली हा, गुप्त नसली तर अडवते. आता मी गुप्त नाही, मी तुला अडवतो. ऐ थांब, मी तुला अडवतो, तू मला अडवशील बाबा थांबा, कारण तू गुप्त नाही. सूक्ष्म. मन अडवत असतं. मन बी सूक्ष्म आहे. म्हणतो जीभ तर जीभच आहे ना. हाय. तुम्ही म्हणता की अंदरची जीभ बनते. हा, मग ती म्हणते म्हणून बाहेर जी हालते मग ती पिकते पिकते पिकते. हा, बनते तर तोंड. आणि दाता जे आहेत ते अंदरून दात आहेत काय? नाही, दात हे स्थूल शरीरातला भाग आहे. दात हे असं कर्मेंद्रिय नाही, पण कर्मेंद्रिय त्याला मोजलं नाही. दात हे आपल्या स्थूल शरीराचाच एक भाग आहे. जीभ बी याच्या दातवाणीच आहे. दातवाणी आहे पण त्याच्या जिभीच्या आत एक जीभ आहे, तिला सूक्ष्म जीभ, सूक्ष्म इंद्रिय म्हणतात. इंद्रिय सूक्ष्मच असतात. ते आत परमात्मा तसा गुप्त आहे तशी जीभ बी गुप्त आहे, ती बी दिसत नाही. आणि हे जे दिसते हे घर आहे जिभीचं. खात जीभ आत आहे अंदर, ती प्रेरित करते बोलायला, राम राम म्हणायला लावते. असं तसं तर मन बुद्धी म्हणायला लावते, पण मग ते सूक्ष्म इंद्रिय आहे. जीभ म्हणते की तू राम राम बन. हा म्हणजे जीभ, आता जीभ बी कसं दादा सूक्ष्म आहे, ते जडच आहे. जीभ बी म्हणत नसते. म्हणण्याचं काम चैतन्य बुद्धीचं आहे. म्हणजे तुम्हाला ज्ञानाची प्रेरणा बुद्धी मन करते. पण कसं करते? मग ते मन डायरेक्ट बनते की नाही, मन असं आतल्या आतून चालते. जसं आता आपण बटन दाबतो मोबाईलचं, मग ते काय म्हणते आपल्याला दिसते का? ते आतल्या आतून चालते की नाही प्रक्रिया. डायरेक्ट वर येते आकडा राम येते की नाही, म्हणजे आतल्या आत चालते की नाही. तसं मन बुद्धी अशी आतल्या आतून सांगते जिभीले की असं म्हण तसं म्हण. मग ते बुद्धी, मग जीभ आपली बुद्धी जर चांगली असली तर आपल्या जिभीला सांगते राम राम म्हण, गोड बोल. आणि आपली बुद्धी जर बदमाश असली, कुबुद्धी असली तर शिव्या द्यायचं सांगते. मग बदमाश लोकांच्या जीभा शिव्या देतात. मी म्हणून राहिलो की जीभ बोल असं 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 हालते. मग जीभ हालते ना. जीभ हालते. अंदरची म्हटलं. अंदरची नाही काही, ते बुद्धी सांगते तिला आतलीला. मग तशी प्रेरणा येते. तसं एक गोलक हालते वरचं. जी बुद्धी प्रेरित कशी? ती सूक्ष्म प्रक्रिया आहे. जसं आता मोबाईल आहे, आता माझा आवाज जाते, आता तू बोलून राहिला, आपलं बोलणं रेकॉर्डिंग होते, तर हे कसं कळते का आपल्याला कसं होऊन राहिलं?
म्हणजे जशी सूक्ष्म आतली प्रक्रिया आहे तसं मी म्हणतो की असं सांगा ना, अंधाची बुद्धी कशी हालते, कशी करते, मग मन बुद्धी, आपली बुद्धी प्रेरणा देत असते इंद्रियाला. म्हणजे कसं आतल्या आतून. जसं आता मोबाईल मध्ये मी कीपॅडवर र येते की नाही, मग त्या र ले दाबलं की वर र उमटते की नाही, मग तो कसा काय उमटते, तो आतल्या आतून प्रक्रिया होती की नाही याच्या आतून मोबाईल मधून. तशी बुद्धी जशी अशी आपली चांगली बुद्धी अशी तर तिला चांगले विचार येते, मग ते चांगले विचार ते इंद्रियांमध्ये पाठवते. मग डोळ्याला म्हणते चांगलं पाय, नाकाला म्हणते चांगला आवाज घे, जिभेला म्हणते चांगलं बोल. आणि जर खराब बुद्धी असली एखाद्याची तर ती बुद्धी आतल्या आतून सांगते, डोळ्याला म्हणते खराब पाय, जिभेला म्हणते खराब बोल. मग ते तसं होते. मी म्हणतो की असं सांगा ना, बुद्धी हालून सांगते. हालून नाही ना, ते सूक्ष्म आहे, सॉफ्टवेअर सारखं आहे. बुद्धी आपल्या पुऱ्या शरीरात आहे की नाही, सगळीकडे आहे की नाही बुद्धी, सगळीकडे आहे. मग ते अटी नाकात आहे, कानात आहे, सगळीकडे आहे, सगळीकडे आहे. मग ते तिथल्या तिथं त्याला विचारांना प्रेरणा देते. डोळ्याला म्हणते की भाऊ पाय तू चांगला आहे, तू चांगलं पाय. पडदा आहे की पांढरा छोटूसा एकदम, कानात पडदा आहे हो, तो बी त्याला ऐकू येते. मग बुद्धी सांगते कसं ऐका आणि कसं नाही. तो पडदा काय करते, तो ऐकायचं काम करते. तोच तर का नाही समजा असं. त्या पडद्याच्या बी अंदर एक पडदा आहे का, सूक्ष्म सूक्ष्म हो, तो का सूक्ष्म पडदा आहे का, हा हाय हाय, त्यालाच कान म्हणतात. अजून एक पडदा आहे हा कानात, हा, कानाच्या बी अंदर हा. कितका असतो तो कितका ना सूक्ष्म असते ना, तो त्याला आकारत नसते ना असा. आता इथं परमात्मा आहे, इथं आहे की नाही, तो सगळीकडे आहे की नाही कानाकानात. मग त्याला अडवते का, तो आपल्याला हालू देते की नाही परमात्मा देव. मग तसा सगळीकडे देव गुप्त होऊ शकते, कुठं बी जाऊ शकते. हा जाऊ म्हणजे ते अवतार जातात, त्याचे अवतार. परमात्मा जो खरा आहे ना, त्याचा जो व्यापक आहे तो काहीच नाही. हे राम प्रभू भगवान श्रीकृष्ण हे त्या सगळीकडे कणाकणात असणाऱ्या परमात्म्याचे अवतार आहेत. हे रामप्रभू अशी नाव आहेत की नाही, हो. त्यानं जर म्हटलं की याचा हात आता इथं जाऊ देऊ शकतो मी, जर जाऊ देतात, देव तर काय बी करू शकतात ना. मग अंदूर ते कसं काय होतील, मग ते तर गुप्त रूपी असतात, म्हणजे ते येतात जातात देव. मग येतात, मग रामप्रभू येतात जातात, भगवान श्रीकृष्ण येतात जातात. मग परमात्मा बी येते जाते. मग परमात्मा म्हणजे व्यापक सगळीकडे कणाकणातला. आणि त्या परमात्म्याचे अवतार आहेत हे राम प्रभू भगवान श्रीकृष्ण. हे त्या म्हणून राहिलो की परमात्मा म्हणजे देव ना. हो ना, देव. आणि देव च्या पोटातून हात घालला आणि काढला की रगत निघत नसते, कारण जादू असते. मग तसा मग परमात्म्यात नशीन काय जादू हाय. मग एका परमात्मा पाहिजे हात घातला काढला असं काहीच नाही. कधी परमात्मा सगळीकडे काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. तू बी करून काय लागते का तेव्हा, काहीच नाही, काहीच नाही. मग देव आहे जादू. मग आत्माच्या अंगात कसं काय जादू? आत्मा म्हणजेच परमात्मा आहे.